बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर सध्या आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे. कशासाठी आंदोलन सुरू आहे, काय सांगणार ताई तुम्ही? आंदोलन आमच्या घरांसाठी चालू आहे. घर, जागा, जमीन, शेती आमची इथेच होती. आमच्याकडे पुरावा नाही दिलेला सरकारने. आता पुरावा मागायचा नाही. आणि नवीन साहेब आले 3 वर्षासाठी. ते असं बोलत होते आमच्या मुलांची शाळा बंद करणार, तुमची लाईट बंद करणार, रस्ते बंद करणार. हे कोण आम्हाला बोलणारे आले? तुमचा कुठला अधिकार आमच्या पोरांच्या शाळा बंद करायच्या? बंद करून दाखवा शाळा. तुम्ही शिकून आले, आमच्या जाग्यावर शिकून आले तुम्ही. आमच्या पोरांच्या शाळा बंद करायला आले काय? कुठला वचन निघला तोंडातून? मला उभं करायचं होतं. आमची पोरं गेलेली, त्यांना बोलले लाईट पाणी. आम्हाला लाईटची सुविधा नाही दिली. आम्ही मजबुरीने तुमची लाईट वापरतो पण तुमचं बिल भरतो. आम्ही भुक्याचे राहून, आम्हाला पगार जास्त नाही, भुक्याचे राहून तुमचं आम्ही बिल भरतो. त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. कुठले साहेब बोलले आमच्या पोरांच्या शाळा बंद करायच्या? तुम्ही का शिकून आले इथे? का शिकून आले? असा अधिकार होता काय तुमचा? आले तुम्ही इथे बंगले बांधायला लागले. तुम्हाला सरकारने लिहून दिलं काय इथे बंगले बांधायचे? आमच्या मोडक्या तोडक्या झोपड्या. अरे आम्ही ही जागा सांभाळून ठेवलेली, तुमच्यासाठी नाही सांभाळून ठेवली. तुम्ही शिकून आले, आमच्यावर दबाव टाकायला आले काय? शिकून दबाव टाकायला आले काय? आमच्यावर दबाव टाकायचा नाही. तुमचा अधिकार नाही आहे. आमचं आहे. गेट पासून हे सगळं आमचं आहे. आमच्या वडिलांनी राखून ठेवलेलं, त्याच्यावर तुम्ही पारख चालू केला. आमच्यावर दबाव टाकायचा नाही आणि आमच्या पोरांचा शाळा नाही काढायची. प्रॉब्लेम काय आहे, काय मागणी आहे तुमची, कशासाठी आंदोलन? मी मोहन सोनवणे, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय आदिवासी एकता मंच. गेल्या 19 तारखेला या ठिकाणी नोटीस लावण्यात आली की आदिवासी पाड्यांमध्ये पूर्ण एकाच आडनावाचे एखाद्या व्यक्तीची जर काही चुकी असेल तर त्याला अनुसरून पूर्ण पाड्याच्या पाडे डिमोलाइज करण्याचं षडयंत्र इथल्या प्रशासनाने केलेलं आहे. आणि ते षडयंत्र थांबवण्यासाठी आज हा एवढा मोठा समाज भयभीत होऊन आपल्या अधिकारांसाठी आपला संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून या ठिकाणी जमलेला आहे. नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, माननीय हायकोर्टाचा आम्ही सन्मान करतो, पण माननीय हायकोर्टाला गुमराह करण्याचं काम फॉरेस्ट प्रशासनाने केलेलं आहे. हायकोर्टाने ऑर्डर दिली एखाद्या दुसऱ्या मॅटरमध्ये आणि त्याचा आधार घेऊन इथल्या आदिवासी समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम, छळायचं काम इथलं फॉरेस्ट प्रशासन करत आहे. त्याविरुद्ध हा समाज या ठिकाणी राष्ट्रीय आदिवासी एकता मंचच्या माध्यमातून जमा झालेला आहे. मागणी काय आहे तुमची? मागणी हीच आहे की या ज्या ताईंनी सांगितल्या पाणी, लाईट, शाळा, रस्ते या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आजपर्यंत तर दिल्या नाहीच तुम्ही, तर आमचा सर्व्हे व्हावा. आणि तो सर्व्हे आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रमेश गौडजी साहेब दिल्लीला गेलेले आहेत. एसटी आयोगातर्फे या ठिकाणी लवकरात लवकर सर्व्हे होत आहे आणि त्या सर्व्हेच्या अनुषंगाने या ठिकाणी पेसा कायद्याअंतर्गत सुविधा भेटाव्यात ही आमची मागणी आहे. मनसेच्या वतीने तुम्ही पण आंदोलनामध्ये सहभागी आहात. काय वाटतं, निवडणूक संपल्यानंतर हा नवीन राजकारण आहे का? निवडणूक आता झाल्या नंतर हे राजकारण आता चालू झालंय. आणि या ज्या नोटिसा लावल्या आहेत त्यांनी रात्री लपून छपून तिथे लावण्यात आल्या. म्हणजे लोकांना माहिती पण नाही की हे नोटीस आपल्याला मिळाल्यात. बरोबर ना? रात्रीच्या 2-2:30 वाजता या नोटिसा लावल्या आणि त्यांना तिथे सांगण्यात आलंय की जर तुम्ही खाली केलं नाहीत तर त्या तुमच्या घर तोडण्यात येतील. या भयभीतीमुळे या सगळे इथे जमा झालेत आणि हे आंदोलन इथे छेडलं गेलं. पुढच्या पाऊल काय असणार आहे? नाही, आम्ही यांच्या पाठीत आहोत. पूर्ण मनसेचा पूर्ण पाठिंबा यांच्या सोबत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.